आणि दुपारचे वाजता आहेत 2:30 आणि आपण चाललो आहे नदीवरती म्हणजे आज आपल्याला ना बरेच टाईम आपण खेकडे मासे पकडले. तर ह्या टायमाला आपण खुबे पकडणार आहोत. खुबे पकडण्याची एक वेगळी पद्धत तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि तर आपल्याच गावातल्या मुली मस्त आंबा पाडतात. आंबा जाम आलेत वरती, भरपूर आंबे आहेत बघा, पूर्ण कचऱ्यासारखे भरला आंबा. तर काय पद्धत आहे ती प्रियंकाला माहिती आहे. प्रियंका मागच्या वेळी गेलेली ना, तेव्हा असे बरेच असे खुबे आणलेले आहेत. तर आपण कधी गेलो नव्हतो खुबे पकडायला. आपल्यासोबत आई असणार आहे आणि पप्पा असणार आहेत. तर खुबे ह्या टायमाला नदीचं पाणी पूर्ण म्हणजे पूर्ण सुकलं आहे, पाणीच नाही नदीला अजिबात. तर त्यातून आपल्याला आज खुबे पकडायचे आहेत आणि खुब्यांची मस्तपैकी आज संध्याकाळी रेसिपी बघायला भेटणार आहे. मजा येणार आज व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि ह्या टायमाला ऊन आहे ना, ऊन एकदम डेंजर ऊन आहे. त्याच्यामुळे उन्हातून आपल्याला निघायला लागते. सकाळी भरपूर असा पाऊस भरलेला आणि ह्या टायमाला भरपूर म्हणजे ऊन पडला आहे दुपारच्या नंतर, एकदम डेंजर. जसा आपण पाऊस जवळ वगैरे येतो त्या टायमाला जसा ऊन आणि गरमी असते ना, तीच गरमी आणि ऊन ह्या टायमाला जाणवतोय, एकदम डेंजर. हा कुणीतरी इथं फाटी काढून ठेवलेले आहेत मध्येच, मस्त गोयला वगैरे बांधून ठेवलेला आहे. आणि ह्या टायमाला म्हणजे आता मार्चची एंडिंग चालू आहे पूर्ण, आणि ह्या मार्च महिन्यातच आहे ना, झाडाला आहे ना पूर्ण पालव्या वगैरे फुटल्यात. म्हणजे जसा पाऊस जवळ येतो ना तेव्हाच ह्या पालव्या वगैरे झाडांना फुटत असतात आपल्या डोंगरा साईडच्या. तर ह्या वर्षी लवकरच पालव्या वगैरे फुटल्यात. म्हणजे पूर्ण नाण्या वगैरे बोलतो आपण, किंजली वगैरे, त्या झाडांना मे महिन्याच्या कमीत कमी 15 तारखेच्या नंतरच पालव्या फुटतात. तर ह्या टायमाला नाणे वगैरे आहेत ना, त्यांना भरपूर लवकर पालव्या फुटल्यात. म्हणजे काय पावसाची लवकर एंट्री आहे काय ती समजत नाही. आणि ह्या वर्षी पण पाऊस लवकर पडू शकतो. पोचलो आपण वाहलामध्ये. पूर्ण नदी सुकले, म्हणजे अजिबात पाणी नाही कुठे कुठल्या साईडला. तर ह्यातून आज आपल्याला खुबे पकडायचे आहेत. ही आमच्या साईडची आहे ना, मोठी वाल बोलली जाते. म्हणजे आमच्या गावापासून थोडीशी लांब आहे ही सगळ्यात मोठी वाल. म्हणजे ह्या लेवलनी पाणी असतं पूर्ण पावसाळ्याच्या टायमाला. आणि ह्याच नदीला आपल्याला पकडायचे आहेत खुबे. म्हणजे खुबे पकडायची काय पद्धत आहे ती आपल्याला माहिती नाही, तेच बघू आपण आज. तर इकडे खुबे निवडण्याची हे चालू झाले. हे बघा, खुबे पकडायचे असेल तर असे उकरावं लागतात खाली, त्याच्यामधूनच खुबे असे बसलेले असतात आतमध्ये रेतीमध्ये नाही. आपल्या भेटले दाखवा. हे बघा एवढे मिळालेत, मोठं मोठं आहे. आणि माझ्या हातात पण आहेत 4-5. हा बघा एक भेटला. हा बघा एक. असे खुबे आता रेतीमध्ये असतात. तर आपल्याला असे शोधायचे. हा बघा इकडे एक भेटला. एक एक ठिकाणी असे 2-3 असतात. 2-3 असतात. प्रियंका पण तिकडे शोधते, पप्पा वरच्या साईडला शोधते. बघा मस्त साईजचा मिळाला. तर असे खुबे वगैरे पकडण्याची पद्धत आपण पहिल्यांदाच बघतोय. कारण आता रेती खाली असतात, त्याच्यामुळं आपल्याला भरपूर मेहनत करावी लागते. असं इल्याने वगैरे इला आणला आपण, कोयते वगैरे, त्याने असे रेती ही करून आपल्याला ते खुबे पकडायचे आहेत. बऱ्यापैकी मिळालेत खुबे. अजून बघूया वरती जाऊन किती मिळतात अजून. तेच मस्त संध्याकाळी आपल्याला बनवायचे आहेत. तर प्रियंकाला पण बऱ्यापैकी भेटलेत, आईला पण भेटलेत, पप्पाला भेटलेत की नाही ती माहिती नाही. पप्पा भरपूर वरच्या साईडला गेलेत. तर बघूया, खुबे पकडायचे आहेत आपल्याला भरपूर. हा बघा एक आहे इकडं, दुसरं कुठे गेला. असे रेतीमध्ये असतात खुबे. तर एका ठिकाणी आहे ना असे 2-2, 3-3 मिळून जातात.
का आपल्याला थोडेफार खुबे भेटलेत तर ते आत्ता खुबे खाण्यात एक वेगळी मजा असते. भरपूर मस्त भाकरीसोबत एकदम भारी होतात. आपण पावसाळी पकडतो खुबे आणि तेच खुबे आज आता आपल्याला भेटत आहेत. थोडेफार मिळालेत तर घरी जाऊन मस्त की बनवूया. इकडे पालीचे अंडी दिसतात आपल्याला. इकडे फटीमध्ये जागडाच्या फटीमध्ये पालीचे अंडे आहेत. हे बघा एवढे मिळालेत खुबे. अजून आईच्या हातात पण आहेत. हे बघा हे कशी भाजी बनवतात काय जे भाजी बनवतात. हे बघा इकडे भरपूर उंबर लागलेत. तर हे उंबर अजून पिकलेत नाही. पिकायला भरपूर टाईम आहे. तर ह्यांची भाजी बनवतात. कशी बनवतात ती मला पण माहिती नाही. पण तिलकुटा तो उकडायची चांगले आहेत एकदम. तिलकुटामध्ये काय कौलाच कवले कवले नसतात नाही पाहिजे काय कौलच पाहिजे. कवले आहेत ना तर असेच पाहिजे. चिकना तर हे उंबर आपण काढून घेऊ भाजीसाठी मस्त. इकडे झाडाला आहेत ना उंबर चांगले भाजलेत. म्हणजे अजून पिकलेत नाही. कावल्या उंबराचीच भाजी चांगली होते तिलकुटामध्ये. तर ते पण बनवणार आहोत. खुबे पण मस्तपैकी मजा येणार आहे आज. टाक मस्त उंबर पण भेटले आपल्याला. भरपूर मिळाले. खुबे उंबर सर्व मिक्स आहे त्याच्यामध्ये. घरी जाते वेळी आहे ना कुठे पण जाऊ दे खेकडे मासे पकडायला. पण जाते वेळी आहे ना जाते वेळी अशी फाटी वगैरे गोळा करूनच जातात घेऊन. प्रियंका तर अजून तिकडे खूपच निवडते. प्रियंका असेल बाद झालं. इकडं तोपर्यंत फाटी बांधून घेत आहेत म्हणजे घरी न्यायला. आता सिलेंडर वगैरे पण मिळत नाही त्याच्याला आपले फाट्यावरती जोर आहे सगळा. ते आज उंबर आणलेला ते आई मस्त इकडं कटिंग करून घेते. कटिंग करायला लागतात पहिले. कटिंग करून त्याला उकडायचं. हे बघ तर 2 भाग करायचे आहेत ना त्याचे. शिजायला दांड काढायचा आणि मध्ये कट मारायचे. हे बघा लाल असेल ना ते ते लाल होतात ना आतमध्ये. हे बघा लगेच कलर चेंज होतो. कलर चेंज झाला त्यांचा. कापच पडतो. आतमध्ये चीक असतो ना. टोप आहे ना करपायला नको त्याच्यासाठी आपण लेवल घेऊन ठेवू. प्रियंका बसतोय की लेवल घेते बघा. तर आज आपल्याला ना एवढे कोबे मिळालेत. ते कोबे मस्त की बनवून घेऊया. बऱ्यापैकी भेटलेत कोबे.
ते मस्त आपल्याला बॉईल करायला ठेवायचे. पोकळ आहे, हा पोकळ आहे. आणि ठेवायचं आहे त्याच्यामध्ये. वरती झाकण ठेवूया. 10 मिनिटं आपण वाफेला लावू, त्याच्यानंतर आपल्याला काढायचे आहे. हे बघा आपले खुबे बॉईल झाले. काढायला लागतील ना आधी. मस्त. थोडे मिळालेत पण भरपूर दिवसांनी खायला मिळाले. भरपूर. पावसाळ्यात आपण खातोय पण एवढं भारी लागतात ना. पण पावसाळ्यापेक्षा ह्या टायमाला खाण्याची वेगळीच मजा. ते आपण उंबर आहेत ना, उंबर आपण हे करून घेतलेले मस्त धुवून वगैरे. त्याला बॉईल करायला लागेल काय? बॉईल करायचं. पहिले बॉईल त्याच्यावर करायचं. तुम्ही झाकण ठेवते. हे बघा आपण खुबे काढून घेऊया. खायला एकदम भारी ना. हे बघा आता पण म्हणजे दिसायला पण त्यांचा लुक पूर्ण वेगळा आहे. हा बघा हा व्हाईट आहे. ते पावसाळ्यामध्ये थोडं ब्लॅक कलर मध्ये येतं. ते सगळे तयारी करून घेतले. इकडे आपण जे आणलेले खुबे, इकडे आंबा आहे, इकडे कांदा, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता, लसूण वगैरे सगळं इकडं प्रियंकाने घेतले. म्हणजे हा एकासाठीच नाही ना प्रियंका, अजून ती भाजी बनवायची आहे त्यासाठी पण ना. तरी बोललो आपले खुबे कमी आहेत आणि ही क्वांटिटी जास्त वाटते. तर ह्याच्यात थोडे आपण ऍड करणार आहोत कांदे वगैरे, टोमॅटो वगैरे, लसूण वगैरे, आणि थोडं त्या भाजीमध्ये वापरायचे आहेत ना. तर इकडे काय ठेवलेस? ते आपण उंबर आणलेलं. हा उंबर आणलेले मस्त बॉईल झाले. हा मस्त बॉईल झालेले. बस झाले ना एवढे का अजून काय? नाही थोडा वेळ ठेवायला लागतील. ठेवूया. त्याला अजून थोडा टाइम आहे ना. थोडा वेळ. तोपर्यंत इकडे मस्त खुबे बनवून घेऊ. इकडे खुबे आहेत, मस्त तेल टाकून घेते. हिरवी मिरची, आता थोडा कांदा टाकून घ्यायचा. आता कांदा एकदम लाल झाला. आता आपण कच्ची कैरी घेतलेली आहे. आता आंब्यांचा टाइम आहे तर आपण टोमॅटोचा वापर कमी करायचा आणि कच्ची कैरीचा वापर जास्त करायचा, कारण कच्ची कैरीने आंबटपणा जास्त येतो. खुब्यांमध्ये पण पहिल्यांदा ट्राय करायचं. पावसाळ्यामध्ये आपण आंबोशी टाकूया, तर ह्या टायमाला हिरवी कैरी, कच्ची कैरी. आपण हळदी पावडर टाकूया, मिरची पावडर. क्वांटिटी कमी आहे त्याच्यामुळे आपण मसाले वगैरे हलके वापरायचे आहेत. हे जे आपण खुबे काढलेले आहे आपल्याला थोडेफारच मिळाले, जास्त काय मिळाले नाही. आता उन्हाळ्याचा टाइम आहे तर शोधायला भरपूर वेळ लागतो, त्याच्यामुळे आपल्याला एवढे भेटले. चालून घेऊया. त्याच्यामध्ये आपण बटाटा ऍड करणार आहेत, कारण खुबे भरपूर कमी आहेत आणि खायला भरपूर माणसं आहेत, तर पुरणार तर नाही फुल गॅरंटी. बटाटा घेतला इथे ना. थोडा बटाटा ऍड करायचा. बटाटा मस्त लागतो खुब्यांमध्ये. मीठ टाकूया. खुबे असे सुके ठेवशील का? थोडा पाणी, कारण बटाटा शिजायला पाहिजे. आपण झाकणावरती पण पाणी टाकलं तरी पण चालते. आपण थोडा झाकणावरती पाणी टाकूया. ते उंबर बॉईल झाले. प्रियंका चमच्याने बघ ढवळून. हे वेगळं आपले झाले ना. अरे एकदम मस्त बॉईल झाले. आपण काढून घेते. हो काढून घेऊया. मस्त कुसकुर होते. भाजी इकडे काढून घेतले आणि मस्त तयार पण झाले एकदम. बघा फुल तयार झाले. आता थोडी लसूण टाकूया. मिरची पण जास्त घ्यायचा का त्यात? हो मिरची पण.
मिरचीचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचा, कारण थोडा तिखटपणा येण्यासाठी. कढीपत्ता आणि कांदा, थोडा टोमॅटो टाकूया आपण. मुंबराची भाजी नक्की ट्राय करा, तुम्हाला भरपूर आवडेल. आणि मी ह्याच्या आधी अगोदर खाल्लेली, त्याच्यानंतर मला परत खायची इच्छा झाली तर मी पुन्हा जाऊन आणते आणि माझ्या मिस्टरांना बोलली की आपण रेसिपी टाकूया. नक्की ट्राय करा, बघा तुम्हाला नक्की आवडेल. आणि आपल्याला घरगुती मसाले वापरायचे आहेत. हे बघा, मी घरगुती मसालेच वापरते. लाल मिरची पावडर, हळदी पावडर, गरम मसाला. हे बघा, आपण गरम मसाला टाकून घेऊया. हे बघा, हे हुंबर बॉईल केलेले आहेत, ते आपण ह्या मसाल्यामध्ये ॲड करायचं. सर्व मिक्स करून 2 मिनटं वाफेवरती ठेवायचं, कारण ते ह्याच्या आधी आपण बॉईल करून घेतलेले चांगले शिजले. हो, 5 मिनटं आपण वाफेवरती ठेवूया. मीठ टाकून करा. भारी वाटते रे भाजी. हो, पाणी सुटला. भाकरीसोबत भारी वाटतं. भाकरीसोबत वगैरे भाजी खायला एक नंबर. आपण भातासोबत पण खाऊ शकता. आणि ही जी भाजी आहे ना, ती जास्त आपल्याला शिजत नाही ठेवायची आहे, कारण त्याच्या अगोदर आपण बॉईल केलेलं आहे. त्याच्यामुळं पटकन उतरून घेऊ 2 मिनिटात, नाही प्रियंका? बाकी आपले खुबे मस्त रेडी झालेत. बघूया, आपले खुबे बघा. तर इकडे आहे ना गरमागरम असं सुकटीचा रस्सा आहे. आणि इकडे जी आपण भाजी बनवली उंबराची ती आहे. इकडे खुबे आहेत ह्या साईडला, आणि इकडे जे आज मासे आणले ते आहेत. तर मस्त आपली प्लेट तयार आहे. मस्त जेवण घेऊया. ते बघा, इकडे खुबे आहेत ना, खाऊन बघू कसे झालेत. कसे खुबे झालेत, सॉलिड. इकडे घेतली आपण उंबराची भाजी. बघूया, पहिल्यांदाच ट्राय करतोय, पण मस्तच असेल. उंबराची भाजी ट्राय करूया, जबरदस्त झाली असेल. उंबराची भाजी आणि खुबे एकदम सॉलिड झाले. या जेवायला मित्रांनो, जेवण घेऊ पटापट. तर मजा आली आज खुबे पकडायला, आणि उंबराची भाजी तर जबरदस्त झाली. तर चला मित्रांनो, ही व्हिडिओ तर स्टॉप करतो. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडते व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, तर असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटते. तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.